राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत 2 दिवसीय व्याख्यानमालेचा आज शेवटचा दिवस आहे। या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी राजकारण, सिनेमा, साहित्य, प्रशासन यासह विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी हजेरी लावली। आज व्याख्यानमालेच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तर होणार आहे। दरम्यान या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे, अभिनेता अक्षय कुमार, खासदार उज्ज्वल निकम हे उपस्थित होते। पुढारी ग्रुपचे चेअरमन डॉ. योगेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे। आणि याच संदर्भात, या आजच्या भाषणासंदर्भात अधिक विश्लेषण करण्यासाठी आमच्या मल्टीमीडिया संपादक मृणालिनी नानिवडेकर मॅम आपल्यासोबत आहेत। मृणालिनी मॅम, अनेक विषयांवरती सरसंघचालक बोलले, मात्र एक मुद्दा त्यांनी जो सांगितला की संघामुळे भाजपचं चांगलं झालं, म्हणजे भाजपमुळे संघाला चांगले दिवस आले असं जे म्हटलं जातं तर ते तसं नाहीये, तर संघामुळे भाजपचं चांगलं झालंय असं मोहन भागवतांनी आज सांगितलं। याचा अर्थ कसा काढायचा? पक्षाच्या मागे संघशक्ती कायम उभी राहते असं म्हटलं जातं। संघाचा काही स्वार्थ नसतो, ते हिंदू राष्ट्रात काम करत असतात असंही म्हटलं जातं। त्यामुळे कुठेतरी आमच्या या ताकदीकडे लक्ष द्या, तुमच्यामुळे आम्ही नाही, हे मोहनजी भागवतांनी आज हसत हसत सांगितलंय। त्याला रेफरन्स आहे तो नड्डा जे म्हणाले होते लोकसभा निवडणुकीत की आता भारतीय जनता पक्षाला संघाची गरज आहे। सरसंघचालक पद हे खूप मोठं आहे, त्यामुळे त्या अध्यक्षांना उत्तरच देत आहेत अशातला भाग नाही आहे। पण जे निरलस कार्यकर्ते आहेत, जे स्वार्थी नाही आहेत, निस्वार्थ आहेत, ज्यांना पक्षाकडनं काही मिळणार नाहीये, त्या संघटनेच्या प्रमुखांनी असं सांगणं ते कुठेतरी आपली एक नैतिक ऑथॉरिटी अधोरेखित करायचा प्रयत्न होता। त्या दृष्टीने त्यांनी ते सांगितलं असावं। दुसरं असं की काल या चिंतनामध्ये मोहनजींनी एक व्यापक भूमिका तयार केली की तुम्ही चांगलं काम करत असाल, देशाला पुढे नेत असाल तर तुम्ही आमचेच आहात, म्हणजे आपण सारेच संघवाले, अशा पद्धतीचं ते एक अम्ब्रेला तयार करायचा प्रकार होता। 100 वर्षाची संघटना अशा प्रकारे सर्वसमावेशकतेसाठी आणि सर्वांनी आमच्याकडे यासाठी प्रयत्न करत असेल हे उचित आहे। आज प्रश्नोत्तरांच्या दरम्यान ते काही महत्वाच्या मुद्द्यांकडे गेले जे काहीसे वादग्रस्तही ठरू शकतील। एका घरात 3 मुलं असावीत का? भारताला ते शक्य आहे का? याच्यावर मला असं वाटतं काही विचारांचं मोहोळ उठते। कुठेतरी मुस्लिम लोकसंख्येला चेक करायला हे सुरू आहे का असाही प्रश्न होईल। अर्थात संघाचे लोक कायमच आणि आजही मुस्लिमांची डायलॉग करायचा आहे असं म्हणत होते, पण आजच्या प्रश्नोत्तरांमधून काही मोठ्या लांबच चालणाऱ्या गोष्टी घडतील असं दिसतंय। नम्रता। अगदी मृणाल मॅम, धन्यवाद तुम्ही केलेल्या विश्लेषणाबद्दल।